वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी। आज आपल्या वर्कशॉपमध्ये झेन गाडी आली आहे, जे आपल्याला हँडल चेंज करायचं आहे। हे बघू शकता, हँडल डायरेक्ट खराब झालेला आहे याचा। हे बघू शकता, असं उघडत नाही बिलकुल काहीच। इथं फिरवलं तरी नाही उघडत, इथं फिरवलं तरी नाही उघडत। हे बघा कसं उघडतं, डायरेक्ट एका झटक्यात उघडतं। आपल्याला असं करायचं त्या साईडचं। आपण आतून दरवाजा उघडला, आता आपल्याला हे सगळं बाहेर काढायचं आहे। ह्याचं कवर इथं स्क्रू असतो, हा स्क्रू आपण काढला आहे। इकडे एक स्क्रू असतो, ह्याच्यात एक स्क्रू असतो आतमध्ये। हे दोन्ही स्क्रू आपल्याला बाहेर काढायचे। हे असं बाहेर काढून ठेवायचे तुम्हाला। हे डबे पण ह्याच्यात पण स्क्रू असतो, हे पण आपल्याला बाहेर काढायचे। मग ह्याला आपल्याला कटून घ्यायचं आरामशीर हळूपणे। हे जे सॉकेट असतं हे आपलं काच वर खाली करण्यासाठी असतं। इथं ऑपरेटिंग असतं ते मशीनला, बटनच्या इकडंच असतं। हे आपल्याला सावकाशपणे काढायचं आहे। हे बघू शकता, लॉक पण आपण काढून ठेवलं साईडला। हँडल इथून क्रॅक झालेला आहे, हा जे दिसतोय तुम्हाला। या साईडला जे दिसतं इथं क्रॅक झालं आहे, त्यामुळं ते हँडल ऑपरेट करत नाही। त्यासाठी आपण पहिले हँडल चेंज करणार आहे, याचं आउटर हँडल चेंज करणार आहे। पहिले आपल्याला इकडचा हा लॉक काढला, वरती असतो इकडं। मग तुम्हाला लॉकचं पण हे काढायचं, इकडचं ऑपरेटिंगचं याचं लॉकचं असतं, हे पण आपल्याला काढायचं। हे जास्त हे लॉक पण काढायचं। मग याचं कवर आहे, हे काढायचं आपल्याला बाहेर। ते 10च्या नटाने आपल्याला दोन्ही बाहेर घ्यायचे, 10चे नट काढायचे त्याचे। हे बघतो इथून क्रॅक झालं म्हणून ऑपरेट होत नाही आहे। आता आपण हँडल चेंज करणार आहे, याचं सगळं नवीन हँडल टाकणार आहे आपण। झेन गाडीला आपण नवीन हँडल टाकणार आहे।